तर उद्या देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या 340वा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे, अशी माहिती देहू संस्थानचे मुख्य विश्वस्त उमेश महाराज यांनी दिलेली आहे। काय सांगाल, कशा प्रकारची तयारी जी आहे ती आता संस्थांकडून झालेली आहे? कोण कोण उद्या या महापूजा असेल किंवा प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहे? रामकृष्णारी मेकापडे निराळा सांडून यायचा सोहळा, उद्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे। त्या अनुषंगाने शासकीय स्तरावरती, संस्थांच्या स्तरावरती सर्व तयारी संस्थांकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। उद्या सकाळी या ठिकाणी मुख्य प्रस्थान सोहळा संपन्न होईल। तत्पूर्वी सकाळी नित्यप्रमाणे सकाळी काकडा आरती होईल, त्यानंतर श्रींची महापूजा होईल, त्यानंतर 10 ते 12 देवकारांचं काल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर दुपारी साधारणपणे 2:30 वाजता मुख्य पूजेला या ठिकाणी सुरुवात होईल। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा, सन्माननीय इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत आणि एक सन्माननीय मानाचे वारकरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य प्रस्थान सोहळ्याला दुपारी सुरुवात होईल। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे।